बनावट नोटांचं वाटप झाल्याचा उत्तम जानकर यांनी मोठा आरोप केलेला आहे। सत्ताधाऱ्यांकडून बनावट नोटांचं वाटप होत असल्याचं उत्तम जानकर यांनी हा मोठा आरोप केल्याचं यावेळी आपण पाहतोय। माळशिरसहून सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी, कारण माळशिरस तालुक्यामध्ये आता बनावट नोटांचा वाटप केल्याचा उत्तम जानकर यांनी यावेळी आरोप केल्याचंही पाहायला मिळतं। आता या आरोपांवर नेमकं सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सत्ताधाऱ्यांकडूनच बनावट नोटांचं वाटप होत असा मोठा आरोप आता उत्तम जानकर यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, कारण माळशिरसमध्ये आता बनावट नोटांचं वाटप झाल्याचं उत्तम जानकर यांनी आरोप केलेला आहे। आणि या आरोपानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून नेमकं कशा पद्धतीनं याच्यावर उत्तर येतं, काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जनतेमध्ये शेवटचा आणि केविलवाना प्रयत्न या मंडळीकडून करण्यात आला, त्याला मी कालच प्रत्युत्तर दिलेलं आहे। आज या ठिकाणी वेळापूर असेल, धानोरी असेल, या ठिकाणी आलेलो आहे। या मंडळींनी नोटा सुद्धा बनावट वाटलेल्या आहेत। अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत, म्हणजे यांचं राज्य बनावट होतं। यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ 35 कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत। तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत का खोटे आहेत, दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार, बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकरून टाकावं।